नाही, मस्त झाली, मस्त झाली. आई शपथ. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे प्रभु, हे हरिराम, ये क्या हुआ? हा बघा, अख्खाचा अख्खा कांदा आहे ना, तो कोंबडीच्या पोटामध्ये असा. चला मित्रांनो, कोंबडी उभी झाली आपली शिगीवर. आता केळीच्या पानाने तिला पॅक करून घेऊ. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो ते म्हणजे एक खतरनाक आणि हटके रेसिपी. ते आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीचे दिवस चालू असल्यावर आपण पोपटी वगैरे खातो, नाहीतर काहीतरी नवीन नवीन डिश करून खातो. ते करिश्मा रोज माझ्या पाठीशी लागली, बोलते हॉटेलला चला, हॉटेलला चला. तिला बोलू चिप, आज तुझ्यासाठी एक नवीन प्रकारची डिश तयार करताय आणि त्या रेसिपीचं नाव आहे ते म्हणजे चिकन मटका तंदुरी. हो मित्रांनो, करिश्मा का खाल्लेलीच याच्या आधी? नाही तुम्हाला येते काय करताना? येते का नाही, देख कसली भारी करताय आता. आणि आज खास करिश्मासाठी मी ही डिश बनवत आहे, कारण की तिला इच्छा होती काहीतरी वेगळा खाण्याची. ती बोलते चायनीजला जाऊ. चायनीज नको, तिला बोलू घरच्या घरी मस्तपैकी रेसिपी बनवून देत आहे तुला. ते चला आता चिकन मटका तंदुरीला आपल्याला काय लागते नाही ते मी तुम्हाला दाखवते साहित्य. तर चला मित्रांनो, आता कोंबडी मॅरिनेट करून घेऊ आणि मसाले कसे मॅरिनेट करायचे ना ते मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये आपण घेतलेत ते म्हणजे आपला आगरी कोळी मसाला, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. तर हे आपण मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण ऍड करू ते म्हणजे चिकन तंदुरी मिक्स बार्बिक्यू मसाला. बस. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍड करू आलं लसूण पेस्ट. आता अर्धा लिंबू याच्यावर पिळून घेऊ. आता हे मसाले सर्व मिक्स करून घेऊ. आज माझी मज्जा आहे. नवरो स्पेशल माझ्यासाठी रेसिपी बनवते. वाव, पटापट करा चला. आवरा, रोज माझ्यासाठी जेवण बनवतेस, तुझ्यासाठी एक दिवस काहीतरी नवीन रेसिपी नाही बनवू शकत? मग काय, कोण कोण नवरे बायकोसाठी मस्त रेसिपी बनवतात कमेंट करून नक्की सांगा. आखिर कहना क्या चाहते हो, स्तुती करतेस का इज्जत करतेस? तुम्हाला काढलं, तुम्ही एकटेच करता हो माझ्यासाठी? कमेंट करून सांगा कोण कोण नवरे त्यांच्या बायकोंसाठी मस्तपैकी रेसिपी करून देतात. सगळे नवरे करतात. तुम्हाला काय वाटला? किती कमेंट येतात? हा दिकू, चला नक्की कमेंट करा सगळ्यांनी. कमेंट नाही येणार. हा दिकू कमेंट येते की नाही. कोण कोण बायकोसाठी मस्त रेसिपी बनवून देतात, बायकोला खायला घालतात? कोण नाही, भलाईचा जमाना नाही. हो 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 हो, भलाईचा जमाना नाही. तर मित्रांनो, आपले मसाले रेडी आहेत. आता हे मसाले आपण मस्तपैकी आपल्या कोंबडीला लावूया. मसाले मस्तपैकी असे चोलून घ्यायचे आणि जे आपण चिरा पाडवलेत ना कोंबडीला स्लॅशेस, त्याच्यामध्ये मसाले भरून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाले आपल्या कोंबडीला लागतील. आणि याच्यात आपलं स्पेशल मसाला म्हणजे कोणचं? आपलं आगरी कोळी मसाला. आगरी कोळी मसाला. आपल्या मसाल्यानेच खरी टेस्ट येते. कोंबडीच्या आतमध्ये पण मसाले भरून घेऊ. या बिचारीचं मर्डरच केलं. मर्डर 3. कशी वाटते? खाशीन कशी? बरोबर कशी वाटते बोलतेस? देखायला वेगळंच वाटते. खाताना कसं वाटते? मस्त वाटते. मग तर मित्रांनो, संपूर्ण कोंबडीला आपले मिक्स केलेले मसाले लावून झालेले आहेत. हे बघा, एकदम पद्धतशीर. आता काय करायचं आहे, कांदा, टोमॅटो
आणि खडे मसाले हे आपल्याला कोंबडीच्या पोटामध्ये भरायचे आहेत. तर चला आता कांदा फोडून घेऊ. सावकाश हाताला लागेल. बस. हा बघा, अख्खाचा अख्खा कांदा आहे ना, तो कोंबडीच्या पोटामध्ये असा. हा बघा, कांदा आहे रे पोटात. आणि टोमॅटो पण असा थोडासा नको नको नको. थोडासा असा कुस्करून आपल्याला इथे ठेवायचा आहे. आणि खडे मसाले आहेत ना आपल्याला, दालचीन, लवंग, पानं, ती पण आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहेत अशी, जेणेकरून यांचा पण थोडासा फ्लेवर आतमध्ये येईल. बस. तर मित्रांनो, सगळ्यात वरून टाकू ते म्हणजे आपण अमूल बटर. हे बघा, तुम्हाला जर बटर नाही पाहिजे असेल तर तुम्ही नका लावू. आपण एकच बटर लावू, जास्त नाही लावणार. आपली भरलेली कोंबडी रेडी आहे. आता ही आपण 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ. आता आलो इथे म्हणजे आम्ही आमच्या घराच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा आहे, तिथे मी दुपारीच इकडे थोडीशी साफसफाई केली आणि इकडे एक लोखंडी शीग उभी केली. हे बघा, तर आपल्याला इथेच चिकन मटका तंदुरी करायची आहे. आणि बघा, करिश्मा इथे सकाळची लाकडा बिकडा तुरून ठेवली मी. मग हे बघा, मस्तपैकी आग पेटवण्यासाठी लाकडा पण तयार होतील. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला, काय करायचं माहिती आहे तुला? तुला कळणार पण नाही. हे बघा, ही जी शीग आहे ना, याला केलीची पानं आपण लपटून घेऊ आणि त्याच्यानंतर याच्यावर कोंबडी ठेवू आणि त्या कोंबडीला केल्याच्या पाण्याने लपटून ठेवू आणि त्याच्यावरून मडका घालू. कन्फ्युज केलं सगळं की याला किलीची पानं कशी काय लपटी शिव, किलीची पानं लपटी हे करू ठेवा. अरे तू कन्फ्युज झालीस तू. शिगीला कशी काय किलीची पानं लपटी शिव काय? अरे मग शिगीलाच केलीची पानं लपटायची तीन. अरे ही शीग आहे नी, हिला केलीची पानं लपटायची म्हणजे शिगीची घाण आहे नी, ती कोंबडीला बी लागणार नाही. तर मित्रांनो, येते का, केलीचं पान आहे आणि केलीचं पान या शिगीला आपण लावून घेतोय. बास लावू लावणे. अजून किती पाहिजे? ओ शिगींची कोंबडी घुसेल नी. नाही घुसली मग. मनापासून करता हो काम. चला आता याच्यावरून कोंबडी लावून घेऊ आपण. करा पटापट, चव सुटली. तुम्हारे लिए चिकन मटका तंदुरी बनाने जा रहा है. तर मित्रांनो, ही बघा, आता कोंबडी आपल्याला शिगेवर अशी उभी करायची. आता होईल का नाही बघू. टोमॅटो पडेल ते आपल्याला केलीच्या पानात बांधायचं आहे. आता जराशी अजून टाका इथलं तिला घुसवून. तर मित्रांनो, येते का, टोमॅटो खालून पडते, तर त्यासाठी कोंबडीचे 2 पाय आहेत ना, ते आपण एका धाग्याने बांधून घेऊ असे. बिचाऱ्या कोंबडीचे हाल केले, पाय विवंट. तर चला मित्रांनो, कोंबडी उभी झाली आपली शिगीवर. आता केलीच्या पानाने तिला पॅक करून घेऊ. सगळी प्रोसिजर झालेली आहे. बघा, कोंबडी दाखव करिश्मा, कशी बांधली बघा आपण तिला. आणि आता याच्यावरून आपण मटका घालून घेणार आहोत.
हा बघा, परफेक्ट. आता लाकडं लावू आणि आग लावू, तशीच ठेव. तुम्हाला दुसरा येतेच काय आग लावाशिवाय? हो मग. एक नंबरची आग लावे. आपलं नाव जर आगलावे असतं तर आडनाव विनायक करिश्मा, नाही, आगलावे. करिश्मा विनायक आगलावे. तशी तुम्ही हाव आग लावे. जशी आपण पोपटी लावतो ना तशाच टाईपने लावायचं. हा ना, चला पटापट. लाकरा चिप माकरा. लाकरा माकरा. माझ्यात काय आग लागे नाही, मग उन्ही ते का करिश्मा आग लावते, तिकून हिला आग लावता नाही ते का नाही. आता नाही लागणार तुझ्यात, पण जर लागली तर तू आग लावी. आवडी तयारी झाली आणि आगूच नाही भेटे, कारण की वारा जाम आहे आज संध्याकाळी. काय पण करून आपल्याला आग लावायलाच लागेल. फायनली मित्रांनो आग लागलेली आहे इथे का, आणि करिश्माला काय जमली नाही आग लावायला, मिनीच लागली. दे काय कोणी लावली? दे काय? अजून पूर्णपणे आग लागली नाही. देख माझीच तिकीट. तर मित्रांनो आत्ता लाकडं जलायची सुरुवात झाली आणि आपल्याला ही शिजवायची आहे ती म्हणजे जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटं. त्याच्यावरती ठेवली तर करपली. तर मित्रांनो आपली आग आहे ना ती पूर्णपणे लागलेली आहे, अजून पाहिजे तशी पेटली नाही. ते 10 ते 15 मिनटानंतर आपण बघू की मटक्यामधली कोंबडी कशी झाली तंदूर. इदेक मंदा मंदा फुकाटोरीच काय करते. तू का अंग शेकायला बसलीस तयार? मग काय थंडी आहे वाव दे. पेटली हो. इदे का खायला पाहिजे नी, मग जराशी आग पण सारायला पाहिजे. कर कर काम कर. सारखं आहे मग काय? मग 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं बाकी. 15 मिनिट ठेवायचे. आग नाही नी पेटली बिगून, मग 15 मिनिटं. आणि करपली मग. मग कर आपल्याला खाऊ, काय करणार, देखू आता काय होते. मारीन तुम्हाला. खायला लागेल कर आपल्याला तुला. करपलेली नाही, नीट ठेवायची. त्या बाजूला आपली युनिक रेसिपी होते आणि या बाजूला सनसेट बघा काय आहे, एकदम जबरदस्त कडक. जर बिकून झाली ते बंदरावर जाऊ करिश्मा आपण खायला कोंबडी घेऊन. मग काय येते, सनसेटच्या आधी झाली तर ठीक आहे. 15 मिनिटं झाले आणि 15 मिनिटानंतर आग आता आपण बाजूला सारतो. अशी सगळी एक बाजूला करा. करापली नाही पाहिजे फक्त बस. करपली ते जर करापली मग मला नको सांगू, मी डबल चायनीजला जाऊ. चालेल. चालेल कसा चायनीज त्याची हो, आवरो खर्च केलोय आणि आता चायनीजला. मग करापलेली खा झाली. सावकाश. फरको घेतला तर फरक्याने मटका आहे तर अलगू चुसली काय, दिखू आपली कोंबडी शिजली का नाही. गरम आहे जाम. थोपा थोपा जाम गरम आहे. मग टेकते हाताला. जल्ली घ्या, किती कपडा चालेल. मस्त झाली, मस्त झाली. आई शपथ. Oh my God! Oh my God! हे प्रभु, हे हरिराम, ये क्या हुआ? मस्त झाली, परफेक्ट. तर मित्रांनो वाटलं नव्हतं आवरी भारी होल. कोंबडी ते एकदम पद्धतशीर झालेली दिसते. हे देखा, केलीचा पान काढून दाखवते तुम्हाला. हे देख, हे धागो झालो काय, देख देख बोलत होतो नी. हे बघा मित्रांनो, आई शपथ एकदम जबरदस्त. एक नंबर. शिजली का नाही? मस्त. हा हो. हे मजा वाटली. जा प्लेट आण जा एक मस्त पैकी जा. आणि मित्रांनो इथे का आपली डिश तयार झाली.
चिकन मटका तंदुरी आणि करिश्मा लावते वर्षी एक्स्ट्रा बटर. आई शपथ. आणि मित्रांनो कोंबडी आहे ना एकदम जबरदस्त शिजलेली दिसते तुम्हाला. ही बघा आता ही कोंबडी अख्खीच्या अख्खी फिनिश करणार आहोत म्हणजे आम्ही. आणि हा आहे तो म्हणजे संध्याकाळचा नजारा आमच्या घरासमोरचा. चला आता पटापट खायला बसू. तुझा उपवास आहे नाही नाही मी ते सांगले. मित्रांनो आता टेस्ट करूया आपण ते म्हणजे चिकन मटका तंदुरी. आणि पहिलीच बाईट मी घेत आहे. ही दे का पाव दे का कसं शिजलंय. एक नंबर. लिंबू मारला विचारू करिश्मा व्हिडिओ जास्त नको व्हिडिओ. लिंबू जास्त नको. हे घसारले खायला. आणि यो कांदो. तू पण खा ये. हो ये. आता बसली ती म्हणजे करिश्मा खायला. अख्खी कोंबडी खपील वाटते. खाऊन सांग कशी लागली टेस्ट. नवऱ्यावर प्रेमाने बनेली. आणि मंगाचं कोण कोण बायकोसाठी रेसिपी करते त्यांची कमेंट करून नक्की सांगा. मी सांगते एक पण कमेंट येणार नाही. देख फक्त देख उचल. तुम्हाला वाटलं तुम्हीच बनिताव. देख कोणी कोण बनिते पण जायले नाही मस्त. भाव दाखव कसं शिजलो. काढून दाखव भाव असो. नवीन नवीन कार. हा बघा मित्रांनो एकदम अलगच निघते. मला व्हिडिओ करत ठेवशील आणि तू खप्पीशी ना सगळा. चला आता आम्ही 2 जण म्हणून खाताव. तुम्ही पण या खायला. खाऊन बिऊन झालेला आहे आमचा. काय पितेस. एक्स्ट्रा आमच्यात का अख्खी कोंबडी खपली नाही. मग 2 ढेशी रिलींनी त्या आम्ही रात्रीच्या जेवणासाठी ठेवले. करिश्मा बोलते सगळे खपाव नको जेवणावर खाऊये. करिश्मा टेस्ट कशी होती परत एकदा सांग. एकदम भारी होती. नक्की ट्राय करायला सांगशील पब्लिकला. नक्की सोपे आहे ना जाम. आणि जास्ती खर्च पण नाहीये. टोटल आम्हाला खर्च यायला तो म्हणजे 250-300 रुपये आलो सगळे मसाले बिसाले धरून. 280. 1.5 किलोची कोंबडी. आणि मसाले जर तुम्हाला दही पाहिजे असेल तर दही पण ऍड करा यात. आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही जी आपली रेसिपी आहे ती नक्की तुम्ही ट्राय करा. नक्की मित्रांनो एकदम जबरदस्त आणि टेस्टी लागेल. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय आणि जय अग्रिकोली. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. आता माझ्याकडचं फुकाची रेसिपी खाली. आता मी याच्याकडचं जेवण खान फुकाचा. काम कर.